नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, कालच्या भागात आपण काही बैठकीच्या लावण्या पाहिल्या. बैठकीची लावणी ही इतर लावणी प्रकारापेक्षा जरा वेगळी पण तितकीच महत्वाची आहे बरं का. कारण लावणी म्हणजे हुल्लडबाजी, लावणी म्हणजे धिंगाणा, या विधानाला खोडून काढणारा नृत्य प्रकार म्हणजे बैठकी. तिथल्या कवीच्या लेखणीतून जन्माला आलेली अभिजात लावणी सादर करायला येत आहे आजची पहिली अप्सरा, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना, सांगेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, श्रावणाच्या सरी आ, आ, श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, श्रावणाच्या सरी पान भर थरथरी, हिरव्या मोराची तुई तुई थांबेना, निळ्या मोराची तुई तुई थांबेना, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना, पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना, सांगेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. क्या बात है, क्या बात है. आज सगळं नीट आहे. ये बात, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माधुरीसाठी. मला असं वाटतंय आपण थेट आपल्या महाअप्सरांना विचारूया त्यांना परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली, कसा वाटला परफॉर्मन्स? काय
माधुरीनं आता एक परफॉर्मन्स केला, तो कसा वाटला? मी त्याच्यातनं बाहेरच आले नाही अजून काही बोलायला पुढे. ही मेस्मराइज आहे कम्प्लिटली. तू तू माधुरी नाहीयेस, तू मुलगी नाहीयेस, तू डान्सर नाहीयेस, तू कोण आहेस माहितीये का? तू जादूगार आहेस. माझ्या डोळ्यात पाणी आहे आणि माझ्या अंगावर काटा आलाय. तुझ्या सरीवरची तुझी ती पावसाची सर पडल्यानंतर ती तुझी जी भावना होती माझ्या अंगावरती थेंब पडत होते लिटरली. श्रावणाच्या सरी पान भर थरथरी तुझा जो मोर होता तो मला दिसला. निळ्या मोराची तुई तुई थांबेना. खूप सुंदर अदाकारी करतेस यार तू. खूप सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे माझीच तुला दृष्ट लागू नये एवढं माझं म्हणणं आहे आता. थँक्यू थँक्यू ताई. थँक्यू सो मच सोनाली. वा. मला झेपेना. सुरेखाताई काय वाटतंय? माधुरी हं. लय जक्कास. थँक्यू ताई. तिथे येऊन तुझी पप्पी घ्यावी असं वाटत होतं. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. तू जो हा परफॉर्मन्स केला तो खूप छान होता आणि तुझ्या पुढच्या परफॉर्मन्सला माझी शुभेच्छा आहे. याच्याही पेक्षा चांगला कर. क्या बात. थँक्यू ताई. क्या बात आहे. वा. माफ सर, मला तुम्हाला सांगायचं आहे की मागच्या वेळेला जेव्हा आपल्या माधुरीनं परफॉर्मन्स दिला आणि मग ती पडली आणि मग इजा झाली नाकाला, ती साधी सुधी इजा नव्हती. आणि ते झालेलं असताना सुद्धा तिनं रिहर्सल केली. ती ना रिहर्सल आम्ही लपून टिपली. ते तुम्हा सगळ्यांना दाखवायची आमची इच्छा आहे. दाखवू? बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. ग बाई बाई श्रावण. माझं नाकाचं हे जे हाड आहे डाव्या बाजूचं ते क्रॅक झालेलं आहे. हे एकदा डॉक्टरला विचारून घे. पट्टी काढल्यानंतर ना कशाने काय मसाज वगैरे केली तर चालेल का? माधुरी को नाक का फ्रैक्चर हुआ था तो वो अनडिस्प्लेस था, तो हमने ऐसे ही सेटिंग करके प्लास्टर लगाया था. कल उनका परफॉर्मेंस है इसलिए आज निकाल दिया है, तो एवरीथिंग इज फाइन. थोडंसं वीक वाटतंय पण डोंट वरी, कारण माझा 30% भाग जरी झाकला गेलेला असला तरी 70% भाग माझा खूप चांगला शाबूत आहे आणि त्याच्या जोरावरती मला पूर्ण प्रेक्षकांना खेळवून ठेवायचं आहे. कारण हा बैठकीचा राऊंड आहे, हा माझा हातखंडा आहे आणि मी हा सोडणार नाही. माधुरी तुझ्या जिद्दीसाठी, मेहनतीसाठी आणि हिम्मतीसाठी स्टँडिंग ओवेशन. एक गोष्ट आम्ही राखून ठेवली होती. हा. अं, क्या बात आहे. थँक्यू सो मच माधुरी. थँक्यू सो मच. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात अशी एक स्त्री होऊन गेली आहे जिनं नृत्याचा कुठलाही वारसा नसताना, कुठलंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता नृत्याची स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. उत्कृष्ट मुद्राभिनय, अत्यंत चपखल संवादफेक अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे संध्या. मंडळी, 46 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त 14 सिनेमे करून सुद्धा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कुणाला संध्याची माहिती नाही असं आपण म्हणूच शकत नाही. तर एकेकाळी त्यांच्या अदाकारीनं गाजवलेल्या गीतावर नृत्य करण्यासाठी येते आपली पुढची अप्सरा, चिपळूणची सुरमई श्रुती भालेकर.
क्या बात है. तू तीच मुलगी नाही ना जी इथे बसलेली असते. सेमी तीच आहे हो. खरं. येस. ओ आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सुरेखाताई. काय समजना काय उमजना ह्यो चांदन बी ही पुनव उभी रेशमी धुक्यान न्हाली ही कशान धुंदी आली. वा 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 हाय हाय. अगं धुंदी आली मला तुझा डान्स बघून. काय श्रुती तुझ्या नजरेमध्ये आहे ना, नजरेमध्ये अशी जादू. तू तो डान्स केलाय सुंदर. शब्दाचे मोमेंट, चेहऱ्याची अदाकारी, सगळे जे तुझे आयटम होते ती गुडघ्यावरती अशी पुढे गेली तू, ते सुद्धा खूप सुंदर वाटत होतं. तुझ्या नजरेत जादू आहे म्हणून आज माझा कौतुकाचा बाण तुला देते. क्या बात है. काय वाटतंय दीपाली ते. श्रुती, मी आजपर्यंत ह्या गाण्यावर अशी कोरिओग्राफी बघितलीच नाही. आजपर्यंत तू जवळजवळ 6 वेळा पडली असेल. झाप 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 झाप. तू तिथे मागे गेलीस, नीवर बाउन्स बॅक झालीस आणि ती ती बाउन्स झाली होतीस ना, ती म्हणजे उफ असं होतं. माय गॉड. एक वेगळी श्रुती बघायला मिळाली आज. खरंच माझ्या नजरेत हा जो परफॉर्मन्स आहे उगाच फटाका परफॉर्मन्स ना क्या बात है. खुश. खूपच खुश नाही. हो. हा हे बघ, मला माहितीये हा मानाचा फेटा खूप वजनदार आहे, खूप जड आहे आणि आपल्या डोक्यापेक्षा थोडासा मोठा आहे. तर आता एक काम कर, अजिबात न पाडता बॅलन्स करत तिथपर्यंत जाऊन दाखव. बरं. बघा. येस. हा रेडी. आणि फेऱ्या मारत चल. 1 2 3. मंडळी, बैठकीच्या लावणीची खासियत म्हणजे मुद्राभिनय. चेहऱ्यावरील हावभावानं रसिकांना घायाळ करण्याची किमया फक्त बैठकीच्या लावणी कलावंतांमध्येच असू शकते. तर असंच रसिकांना घायाळ करायला येतेय आपली पुढची अप्सरा, ऋतुजा राणे.
माफ करांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली, काय वाटतंय? ऋतुजा, येस मॅम. ब्युटिफुल परफॉर्मन्स. खूप सुंदर, गोड, ॲडजेक्टिव्स पुरत नाहीयेत, इतका सुंदर परफॉर्मन्स होता. बिगिनिंगच इतकं सुंदर होतं. तुम्ही तो सॅटनचा क्लॉथ वापरला आणि तू त्याच्यातनं हळूहळू हळूहळू बाहेर आलीस. आय थिंक कालचा आणि आजचा भाग पकडून बेस्ट एपिसोड्स ऑफ अप्सरा टिल डे. क्या बात. आणि तुझ्या परफॉर्मन्स बद्दल दणकेबाज, ठसकेबाज आणि शिट्टीबाज. थँक्यू मॅम. दीपाली ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? सगळी जण आहेत ना ते पायाने नाचतात, पण तुझ्याकडे एक प्लस पॉइंट आहे, तो म्हणजे तू डोळ्यांनी नाचतेस. एक सांगते तुला, आयुष्यात ना जेव्हा आपण लहान असतो, लहानपणापासून आपण खूप कष्ट करतो, कष्ट करून मोठे होतो, आपल्याला असा एक छानसा प्लॅटफॉर्म मिळतो, आपण सक्सेस होतो. यात आपली मेहनत असते, पण या मेहनतीच्या मागे कोणाची ना कोणाची तरी साथ असते, त्याशिवाय आपण मोठे होऊच शकत नाही. मी जास्त काही बोलत नाही, आपण एव्ही बघूया प्लीज. येस. दिवसभर राब राबल्यानंतर जेव्हा नवरा माझा घरी येतो आणि आपल्या लाडक्या पोरीला नाचताना जेव्हा बघतो, तेव्हा त्याचा सर्व शीण निघून जातो. शहरभर वन फिरत असतो, किक मारून मारून पाठीचं पार खोबरं होऊन जातं. पण जेव्हा आमच्या लाडूबाईला टीव्हीवर डान्स करताना पाहतो ना, तेव्हा त्याचा पाठीचा कणा अभिमानाने ताठ होतो. एक बाप म्हणून त्याने ऋतुजाला खूप काही दिलं आहे, पण एक मुलगी म्हणून तिने आम्हाला कैक पटीने दिलं. हाच जन्म काय, पुढचे 1000 जन्म आमच्या पोटी हिनेच जन्म घ्यावा, हीच देवाकडे प्रार्थना. तू म्हणालीस ते फारच खरं आहे की आपण जेव्हा वरती जात असतो तेव्हा आपल्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणे उभं राहणं फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच इतका सुंदर परफॉर्मन्स दिलाय, तर आणखी एक सरप्राईज देऊन टाक. देऊन टाकू. येस येस, देऊन टाक प्लीज. सर, प्रमोद सर, तुमचं अप्सरा आली या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. म्हणजे आताच आम्ही एव्ही मध्ये पाहिलं की तुम्ही केवढे खुश होता तिचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर, की म्हणजे तो डोळ्यातला आनंद काही झालं तरी लपत नाही. तुम्हाला काय वाटतंय, आता इतका सुंदर परफॉर्मन्स देतेय तुमची मुलगी, काय वाटतंय? थोडक्यात सांगायचं, मी स्वतः निशब्द आहे. क्या बात आहे. पण सर्वात अजून एक गोष्ट म्हणजे, आज ऋतुजा जी आहे त्यात सर्वात जास्त मेहनत असेल तर तिच्या आईची. प्रमोद सर, इकडे आल्याबद्दल खरंच एक मिनिट अजून एक माझी अजून एक कमेंट सर. संपलेली नाहीये. हो. येस. ऋतुजा, मला असं वाटतं की तुझ्या बाबांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला तू फळ दिलेलं आहेस. मला असं वाटतं की मी इथे न बसता ह्या परफॉर्मन्सला फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स आणि फेटा तो बनताय बॉस. थँक्यू. क्या बात आणि आहे. हा फेटा माझ्याकडनं तुझ्या बाबांसाठी आणि तुझ्या आईसाठी. वा वा.
ऋतुजा मनापासून खुश हो. सर थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. मंडळी जोरदार टाळ्या. मंडळी आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. पुढची जी अप्सरा हो काय तुम्ही तिकडे काय करताय आणि काय बघत बसला? काय ताजमहल आहे तिकडे? अरे आजकाल ताजमहल बांधणं सोपं आहे, मुमताज मिळणं अवघड झाली आहे. आणि एखादी मुमताज मिळाली ना 2 एकर फुकून टाकून तिथं ताजमहल बांधतो मी. तुम्ही आम्हाला डिस्टर्बच करत राहणार आहात का? वेळेत लग्न नाही झालं ना मी मेंटली डिस्टर्ब होईन आता, खरंच सांगतो. बघा ना माझ्यासाठी एखादी यार तुम्ही काहीतरी करा ना. अहो हे काम आई वडिलांचं असतं. तुमचे आई वडील कुठे आहेत? वडील ऍडमिट आहेत माझे. का? काही नाही, मुलीकडच्या लोकांनी मारलं त्यांना. का? हे असं पोरगं दाखवायला आणता का म्हणून. मग आई वडील म्हणले आम्ही किती अपमान सहन करायचा, तुझं तू ठरव आणि मग आम्हाला सांग म्हणले. बघा ना यांच्यातली कोणीतरी असं. तुम्हाला यांच्यातलीच कोणीतरी का हवी आहे? का हवी म्हणजे मला सांगा, बायको काय करते? नवऱ्याला तालावर नाचवते नाही का? अरे या स्वतः तालावर नाचतात. माझं किती काम सोपं होऊन जाईल. हे बघा मला वाटतं पृथ्वी तलावर तरी तुम्हाला बायको मिळणं अवघड आहे. मंगळावर जर का कधीतरी जीवसृष्टी सापडली, काही जीवाणू विषाणू सापडले तर काहीतरी घडेल तुमचं, असं मला वाटतं. पहा, एकेकाळी पोरीला मंगळ होता म्हणून लग्न होत नव्हते. आता मला मंगळवरती पोरगी मिळाली तरी चालणं शिकत झाली. काय सांगावं आता? ए बेसन तोंड्या काय रे सारखा मधी 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 पोरींमध्ये घुसतो. अहो मी तुम्हाला एक सांगू का? हे बघा ही लग्नाची बैठक नाहीये, बैठकीच्या लावणीचा हा कार्यक्रम आहे, कळलं? तुम्ही प्लीज डिस्टर्ब करू नका. मला आमच्या पुढच्या अप्सरेला बोलवायचंय. बोलवू मी? बोलवा आता काय. तर मंडळी आता आपण बोलवतोय आपल्या पुढच्या अप्सरेला. आपली पुढची अप्सरा आहे पुणे ग्रामीणची हवा हवाई, अर्थातच पायल मेमाणे.
आता आपण विचारूया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. आज पोरीने लाजेचा पडदा टाकून जी काय नाचलीये, आज हीच ती पायल मेमाने का असं झालंय आम्हाला. पण आज तू म्हणजे कम्प्लिटली पडदा लाजचा फेकला आणि मग जी नाचलीस, आणि स्पेशली ती जी शिरोखा नजर त्याला जी बसलीस, आहा मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. ठसकेबाज, दणकेबाज आणि शिट्टीबाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनाली. सुरेखाताई, हे गाणं तुम्ही अजरामर केलंत आणि त्याच गाण्यावर आपली ही छोटीशी पायल डान्स करते. कसं वाटतंय? माझ्या जीवनाचं टर्निंग पॉइंट ठरलेलं गाणं आहे हे. आणि तू पण त्या पद्धतीने सादर केलं. माझं सगळं लक्ष तुझ्याकडे होतं, क्या तुझ्या बात. चेहऱ्याकडे होतं. थँक्यू सो मच. तुझा परफॉर्मन्स लावण्याने भरलेला होता, म्हणून तू आहेस संतूर लावण्यवती ऑफ द डे. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आणि म्हणूनच तुला संतूर कडनं एक भेट वस्तू देते. क्या बात. संतूर लावण्यवती ऑफ द डे हे बक्षीस पहिल्यांदाच दिलं जात आहे आणि ते पहिलं बक्षीस मिळवणारी आहे आपली पायल मेमाने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुरेखाताईंसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पायलसाठी. थँक्यू सो मच पायल. मंडळी, आता आपण बोलूया या भागाच्या शेवटच्या परफॉर्मरला. हो ऐका ना. हो अरे अरे कार्यक्रम शेवटाकडे आला, माझं काहीतरी करा ना, द्या ना मला एखादी पोरगी राव. तुम्ही इथून जा बरं. हा काय चाललंय काय तुमचं? अहो तुम्ही फार बडबड करू नका. इथे येऊन महाअप्सरा आहे तिकडे, त्या भडकतील. अरे त्यांच्या भडकायचं जाऊ द्या यार, माझ्या जवानीचा दिवा विजा चालला ते बघा ना तुम्ही. दर वट सावित्रीला बरं का असं वडाला फेऱ्या मारणाऱ्या बाया पाहिल्या ना, तसं एक्साइट व्हायला होतं. काय व्हायला होतं? एक्साइट व्हायला होतं, एक्साइट. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आयुष्यात कधी कुणाला प्रपोज केलं का? प्रपोज करा ना कुणाला तरी, बघू काय घडतंय. नको बाबा, हा तिचे पप्पा आलेले आज. हो, आणि कसं आहे ना, मी प्रपोज करायचा प्रयत्न केला, बर, पण काय ना, हा. सुंदर मुलींना भाऊ असतो हो आणि तो लय धरून हाणतो. हो. बरं, ज्या सुंदर मुलीला भाऊ नसतो त्याच्या आपण मानलेला भाऊ असतो. अवघड आहे सगळं. गावाकडे वाईट परिस्थिती हो आमच्याकडं. का? 1000 पोरांमागं फक्त 940 पोरी उरल्यात. 60 पोरं माझ्यासारखे साधू होणार बहुतेक आता भविष्यात. हा जो विचार आहे ना, हा तुमच्या आधीच्या पिढीनं आधी करायला हवा होता. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं समजून तुम्ही गर्भातल्या मुली संपवायचा सपाटा लावला. मग तुमच्यावर ही वेळ येणारच होती. पण ज्या ज्या आई वडिलांनी मुलींना ओझं समजून जन्माला यायच्या आधीच संपवलं ना, त्या आई बापांनी एकदा अप्सरा आली हा कार्यक्रम बघा हे मी त्यांना सांगतोच, म्हणजे त्यांना कळेल. म्हणजे त्यांना कळेल की स्त्री ही शक्ती, बुद्धी आणि कलेचं मूर्तिमंत रूप आहे. कळलं? चला निघा आता. जातो. माझं या शोच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, हा. सगळ्यांना सांगणं आहे की स्त्रीला अडगळीतलं सामान समजू नका, तिला समान समजा. तरच माझ्यासारख्या लोकांची बी लग्न होतील. धन्यवाद. मंडळी, ह्याच नोटवर आपण बोलूया आपली पुढची आणि या भागातली शेवटची अप्सरा, गड किल्ल्यांची ब्रँड अँबॅसेडर अंकिता राऊत.
आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई. अंकिता, गाणं वा 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 असं होतं गाणं. त्या धुंदीत होते मी आणि त्यात तुझा परफॉर्मन्स खूप छान. सुरुवात तू त्याच्यावर बसलीस, टर्न मारलीस, मला असं वाटलं की तू पडलीस की काय. मी थोडी दचकली, पण तू पडली नव्हतीस. तू ती अशी रोल करत पुढे आलीस. ते खूप छान वाटलं. ऍटमॉस्फिअर एकदम क्रिएट झाला. थँक्यू. इतका सुंदर परफॉर्मन्स दिलाय अंकितासाठी जोरदार टाळ्या. मंडळी, आपल्या 11ही अप्सरांचा परफॉर्मन्स झालेला आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांकडनं की या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे. ती आहे हा हा ती आहे हा हा ऋतुजा गौडूर. मंडळी, आपल्या ऋतुजाला मिळत आहे वॅसलिन 6X कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. मंडळी, 11 अप्सरांच्या नृत्याचं अप्रतिम सादरीकरण झालंय. थोडक्यात काय तर या 11 अप्सरांनी फड गाजवलाय. पण मंडळी, ही स्पर्धा आहे ना, आणि स्पर्धा आणखी चुरशीची होण्यासाठी आज या मंचावरून 2 अप्सरा निरोप घेणार आहेत. तेव्हा फार वेळ न दवडता नृत्याच्या या युवा दरबाराच्या उंबरठ्याजवळ उभ्या असलेल्या 3 अप्सरांना मी मंचावर बोलवू इच्छितो. आणि त्यासाठीच मला गरज आहे आपल्या महाअप्सरांनी गुलदस्त्यात बांधून ठेवलेल्या काही मार्कांची. तर महाअप्सरा, येऊ मी तिकडे. मंडळी, नृत्याच्या या युवा दरबारात आता वेळ आहे एलिमिनेशनची. या एनव्हलप मध्ये 3 नावं आहेत, ज्या असं आपण म्हणूयात की त्या बॉटम 3 मध्ये असतील. तर मी त्या 3ही अप्सरांचं नाव एक एक करून जाहीर करतो. सगळ्यात पहिलं नाव श्वेता पवार. दुसरं नाव आहे अंकिता राऊत. आणि तिसरं नाव आहे श्वेता परदेशी. पहिली अप्सरा जी दुर्दैवानं आज आपल्याला या कार्यक्रमातून, या मंचावरून सोडून जाईल, ती अप्सरा आहे श्वेता पवार. खरं तर हे करायला खूप वाईट वाटतंय, पण श्वेता, खूप थँक्यू, खूप थँक्यू. मंडळी, श्वेतासाठी जोरदार टाळ्या. श्वेता, अंकिता, मग दोघींपैकी एक अप्सरा हा मंच सोडून जाईल. आणि आय एम सॉरी, पण महाअप्सरा काही चूक झालीये का काय मला माहिती नाही, पण मला एकच नाव दिसतंय. मला दुसऱ्या अप्सरेचं नाव नाही दिसत आहे. त्यात दुसरं नाव यासाठी नाहीये कारण कालचा आणि आजचा ह्या दोन्ही एपिसोड इतका फक्कड झालेला आहे ना की आमच्याकडे दुसरं नावच नव्हतं.
आणि मला असं वाटतंय जशी आपली प्रथा आहे या मंचाची की कोणाचाही प्रवास संपताना तो प्रवास संपलाय म्हणून नाही, पण तो प्रवास आपण साजरा करूयात म्हणून स्टँडिंग ओवेशन करून आपण श्वेताला थँक्यू म्हणूयात. आणि श्वेता परदेशी आणि अंकिता, तुम्ही दोघी सेफ आहात, पुढच्या राऊंड मध्ये जात आहात, म्हणूनच तुमच्यासाठी अप्सरांनो, हा विडा तुम्ही कुठला उचलला हे माहितीये तुम्हाला? स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा. कराल की नाही? या बात आहे, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आजचा आपला हा रंगतदार भाग इथेच संपवायची. पाहत रहा वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.